हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या मराठी रेसिपी चॅनलवर। आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रातील घराघरात आवडीने खाल्ला जाणारा आणि एकदम साधा आणि चविष्ट झणझणीत पदार्थ म्हणजे वांग्याचं भरीत। वांग्याचं भरीत म्हटलं की आपल्याला आठवते तो भाजलेल्या वांग्याचा छानसा सुगंध, त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मसाल्याची चव आणि सोबतच गरमागरम भाकरी। खरं तर सांगायचं, भरीत हा पदार्थ जितका साधा आहे तितकाच त्याची चव अप्रतिम आहे। आज मी तुम्हाला अगदी घरच्या घरी वांग्याचं भरीत कसे बनवायचे ते सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। चला तर मग आता आपण वांग्याचं भरीत बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी छान असे वांगे घेतलेले आहे, छान धुवून। ते असे एका वांग्याचे दोन वांगे असे कट करून घेतलेले आहे। कढईमध्ये तेल टाकलेले आहे आणि ते वांगे भाजायला ठेवलेले आहेत। ते छान असे वांगे कढईमध्ये मी भाजून घेत आहे दोन्ही बाजूनी। आणि आता थोडं आपण त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे 5 मिनिट। झाकण ठेवून थोड्या वेळाने आता बघा असे कसे छान असे वांगे कुरकुरीत भाजले गेलेले आहे। आणि वांगे भाजत असताना ते सर्व बाजूने व्यवस्थित फिरवत राहा। वांग्याची साल थोडीफार काळी होईपर्यंत, आतलं वांग मऊ होईपर्यंत आता आपण हे सर्व व्यवस्थित होऊ देणार आहे। बघा कसं छान असा वरची भाग ते काळी झालेली आहे आणि आतला पण भाग असा मऊ झालेला आहे। तर छान असे आपले वांगे तयार झालेले आहेत। आता आपण ते कापून घेणार आहे। हे बघा कसे छान असे मऊ झालेले आहे, भाजून तयार झालेले आहेत। आता थोडे ते एक एक वांगे घेऊन ते काट करून घेऊया। आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेलं आहे आणि थोडासा शेजपत्ता टाकलेला आहे। ते छान आता होऊ देणार आहे। थोडंसं मी लसूण हा बारीक करून घेतलेला आहे, तो पण त्याच्यात टाकून देत आहे। आणि थोडीशी 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली होती बारीक, ते पण त्याच्यात टाकून घेतलेली आहे। ते छान असं खरपूस होईपर्यंत होऊ द्यायचं। आणि 2 कांदे कापून घेतलेले आहेत, कांदे पण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेत आहे। कांद्याला चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत मिक्स करून घेत आहे। छान असा कांदा झालेला आहे, एकजीव सर्व व्यवस्थित झालेला आहे। आता त्याच्यावर थोडीशी हळद, लाल मिर्च पावडर, कस्तुरी मेथी हे टाकून सर्व आता एकजीव करून घेणार आहे। थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता सर्व हे मिक्स करून घेणार आहे। या पदार्थासाठी जास्त काही असे खूप महाग किंवा जास्त साहित्य लागत नाही, एकदम चटपट आणि भारी हे वांग्याचं भरीत बनते। आता हे आपण जे वांगे शिजून घेतले ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। ते छान आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे, एकजीव करून घेत आहे। पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलाय। आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी आता मठ भिजू घालून ठेवली होती, छान असं त्याला कोंब आलेले आहेत। ते त्याच्यामध्ये मठ घालून थोडीशी मी आता ते पण मिक्स करून घेत आहे। मठ उरली होती, मग म्हटलं काय दुसरी भाजी बनवायची म्हणून त्याच्यातच मिक्स करून देत आहे, त्याने पण अजून छान टेस्ट येते। आता पूर्ण त्याच्यामध्ये व्यवस्थित करून मठ घालून ते पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण हे 2 ते 5 मिनिट असं झाकण ठेवून थोडा वेळ त्याला वाफ बसू देऊया, म्हणजे छान ते आपलं मठ वगैरे होऊन येईल त्याच्यामध्ये। आता 5 मिनिटं झालेले आहेत, बघा कसं छान वाफ लागली, त्याला छान झालेलं आहे भरीत आणि मठ एकजीव झालेला आहे। आता पुन्हा एकदा व्यवस्थित फिरून घेत आहे, पूर्ण व्यवस्थित मिक्स फिरून घेऊ। त्याच्यामध्ये छान आता कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर घालून घेणार आहे। कोथिंबीर थोडी मी जास्त टाकत आहे, त्यानं अजून छान टेस्ट येते त्याला। कधी पण वांग्याच्या भरतात कोथिंबीर जास्तच घालेल, कांदा आणि कोथिंबीर। ते आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे पूर्ण। हे बघा अशा प्रकारे आपलं हे छान वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। अशाच प्रकारे चविष्ट आणि सोप्या घरगुती
अशा प्रकारे आपलं हे वांग्याचं भरीत छान असं तयार झालेलं आहे. तुम्हाला या वांग्याच्या भरताची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही वांग्याचं भरीत कोणत्या पद्धतीने बनवता हे मला पण कमेंट्स करून सांगा. तुमच्या घरात भरीत करताना कोणता खास पदार्थ किंवा मसाला वापरला जातो तेही मला कमेंट्स करून सांगा. अशाच प्रकारे चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत छान खा, आनंदी राहा. बाय बाय.